हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रेमिक्सपासूनचे झटपट तयार होणाऱ्या गुलाबजामुनची रेसिपी एकदम सोपी आहे। नवशिक्यांसाठी तर एकदमच सोपी आहे। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। मी एक प्लेट घेतला, प्लेटमध्ये आता मी प्रेमिक्स काढून घेणार आहे। तर इथे मी इटमी ब्रँडचं प्रेमिक्स घेतलं होतं 200 ग्रामचं। त्या प्रेमिक्समध्ये ना 2 पॅकेट्स होते। एक तर प्रेमिक्स होतं गुलाबजामुनचं आणि त्याच्यामध्ये अजून एक पॅकेट होतं, ते होतं केसर फ्लेवरचं, जे आपल्याला साखर पाकात टाकायचं आहे। तर जे गुलाबजामुनचं प्रेमिक्स आहे ना, ते मी प्लेटमध्ये काढून घेतलं। आता या गुलाबजामुनच्या प्रेमिक्सला मी दुधाने मळून घेतलं। तर दूध जे आहे ते इथे मी रूम टेम्परेचरवरचं घेतलं होतं। थंड पण नाही घ्यायचं आणि गरम पण नाही घ्यायचं आहे, नॉर्मल दूध घ्यायचं आहे। जसं लागेल तसं दूध टाकून हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीचं पीठ मळतो तशा प्रेशरने आपल्याला हे पीठ नाही मळायचं आहे। तर एकदम हलक्या हाताने हे जे प्रेमिक्स आहे त्याला मळून घ्यायचं आहे। आता हे जे प्रेमिक्स आहे त्याला मी छान दुधामध्ये मळून घेतलेलं आहे। आता याला साईडला ठेवून टाकते आणि तोपर्यंत मी साखरपाक तयार करून घेते। तर साखरपाकासाठी एक मोठी कढई घ्यायची। लक्षात असू द्या, कढई आपल्याला रुंद आकाराचीच घ्यायची आहे। कढईमध्ये मी 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि त्याच कपने 2 कप पाणी घेतलं होतं। आता हे जे साखरपाक मी इथे तयार केलं ते थोडं कमी झालं होतं, तर मी नंतर पुन्हा ह्याच्यामध्ये साखर वाढवली होती 1.5 कप आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी 2 कप पाणी टाकलं होतं। म्हणजेच टोटल 3 कप आपल्याला साखर घ्यायची आहे आणि 4 कप पाणी घ्यायचं आहे एवढे गुलाबजामुन बनवायला। साखर पाण्यामध्ये चांगली विरघळली की मी त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकून घेतली आणि त्याच्यानंतर जो सेकंड पॅकेट होतं ना, ज्याच्यामध्ये केसरचं फ्लेवर होतं, ते फ्लेवर मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। ती पावडर होती, 1 चमचाभर ती पावडर असेल, ती पावडर टाकली आणि छान पाण्यामध्ये त्याला मिक्स करून घेतलं। आता हे जे गुलाबजामुनचं पाणी आहे त्याचा 1 तार 2 तार पाक नाही करायचा आहे। तर जशी साखर विरघळेल ना पाण्यामध्ये, त्याच्यानंतर पाण्याला चिकटपणा येईपर्यंत आपल्याला ह्या पाण्याला होऊन द्यायचं आहे। आता पाण्याला छान चिकटपणा आला होता आणि ते थोडं दाटसर पण झालं होतं, तर मी गॅस बंद केला आणि टोपावरती झाकण ठेवून घेतलं। आता मी ते गुलाबजामुन तयार करायला सुरुवात केली। तर सर्वात आधी मी थोडंसे प्रेमिक्सला एकदा पुन्हा मळून घेतलं हलक्या हाताने आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे उंडे केले आणि एकदम जेवढ्या साईजचे मला गुलाबजामुन पाहिजेत ना, तेवढ्या साईजचे मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता मी तुम्हाला एक गोळा तयार करून दाखवला, दुसरा गोळासुद्धा तयार करून दाखवला। फक्त गोळ्यांना क्रॅक नाही गेलं पाहिजे। जर गोळ्यांना क्रॅक गेलं तर आपले गुलाबजामुन फुटू शकतात। अशा प्रकारे मी सगळे गुलाबजामुनचे गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत। आता मी ह्या गोळ्यांना फ्राय करून घेणार आहे। तर मी इथे तूप घेतलं होतं। जर का तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता। एका कढईमध्ये तूप घेतलं, त्याच्यामध्ये एक एक करून मी हे गुलाबजामुनचे गोळे टाकून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये काविलता किंवा स्पून काहीच नाही टाकायचं आहे, नाही तर गुलाबजामुन फुटू शकतात। सुरुवातीला कढईस थोडीशी अशी हलवून घेतली म्हणजे गुलाबजामुन खाली चिकटणार नाही आणि जेव्हा ते थोडेसे हार्ड होतील ना, त्याच्यानंतर मग मी स्पून टाकून त्यांना चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे। गुलाबजामुन थोडे गोल्डन ब्राऊन कलरचे व्हायला लागले ना की मग लगेच मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता हे गुलाबजामुन मला जास्त डार्क नको पाहिजे होते, म्हणून मी त्यांना असंच ठेवलं होतं की सर्व गुलाबजामुनसुद्धा मी असेच फ्राय करून घेतले। त्याच्यानंतर आपला जो साखरपाक आहे ना, त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतले। ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत आणि गुलाबजामुन जेव्हा थंड होतील त्याच्यानंतर त्यांना मी ह्या साखरपाकामध्ये टाकून घेतलेलं आहे। एकतर आपल्याला साखरपाक गरम ठेवायचा आहे, नाहीतर मग गुलाबजामुन गरम ठेवायचे आहेत। जर दोन्ही पण गरम असेल ना तर मग गुलाबजामुन फुटू शकतात। तर माझा साखरपाक गरम होता, मी ह्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून ठेवले। आता याला 2 तासासाठी असेच झाकून ठेवायचे। 2 तासानंतर ह्याच्यामध्ये आतपर्यंत मस्त रस जातो। 2 तासानंतर मी हे गुलाबजामुन सर्व केले, खाण्यासाठी एकदम डिलिशियस झाले होते आणि एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।